नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये जो कोल्हापूर जिल्ह्यातून होतोय, कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वेसर्वा आणि सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक साहेब, की ज्यांनी आपल्या खांद्यावरती कित्येक वर्ष मराठा संघटनाची आणि मराठा संघटन करण्याची ही जबाबदारी पेललेली आहे. मराठा आरक्षणाविषयी ते ठामपणे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या पाठीशी उभे आहे आणि पहिल्या आंदोलनापासून आतापर्यंत त्यांनी सातत्यानं मनोज जरांगे पाटलांची तळी उचलून धरलेली आहे आणि ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावं याच विचाराचे ते पण आहे. आंतरवाली सराटी जिल्हा जालना या ठिकाणी पहिला झालेल्या आंदोलनापासून आतापर्यंत वसंतराव मुळीक साहेब हे मराठा संघटनेचे ठामपणे अत्यंत करारीपणे काम करत आहेत. मुळीक साहेब नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, गेले एक वर्षभर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शासनानं अनेक वेळा आश्वासनं दिली. तुम्हाला वाटतंय ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण हे शासन देईल असं? मुळात संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी जे आपल्या जीवाची पर्वा न करता जवळजवळ 5 वेळा त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे. बरोबर. प्रत्येक वेळी राज्य शासनाने येऊन त्यांना ठोस असा निर्णय देतो किंवा तुमच्या बाजूने आम्ही निर्णय घेतो म्हणून अक्षरशः त्यांनी आपल्या शब्दाची बोलवण केलेली आहे. बरोबर. तेव्हा आता तमाम मराठा समाजामध्ये अशी भावना झालेली आहे की शासनाची आरक्षण ते दिलेले शब्द आहेत मनोज जरांगे पाटील साहेबांना ते पाळण्याची दिसत नाहीये. म्हणजे ते शब्द पाळले गेले पाहिजे ही मानसिकता शासनाची दिसत नाही, हे स्पष्ट दिसतंय. आता आपण जे आरक्षणाच्या संदर्भात म्हणला की आपल्याला ओबीसी मधून आरक्षणाची मागणी काय येते, मुळात 2 वेळा मराठा समाजाला आरक्षण यापूर्वी दिलं होतं, परंतु इंदिरा साहनी नेमच्या खटल्यामुळं आरक्षण हे 50% वर जाऊ शकत नाही. बरोबर. आणि मराठा समाज हा आज ओबीसी मध्ये जो मागत आहे तो मराठा कुणबी एक आहे आणि कुणबी ही जात ओबीसी मध्ये आहे आणि सगळे गॅजेट सांगतात. त्यामुळं जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षण एक म्हणजे की एससी/एसटीचा एक भाग आणि दुसरा जो प्रभाग होऊ शकतोय, प्रविभाग होऊ शकतोय तो म्हणजे ओबीसीचा. त्यामुळे मराठा समाजाला जे आरक्षण टिकाऊ द्यायचं असेल तर तुम्हाला ओबीसी मध्येच घालणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कसं घालायचं, कसं टिकाऊ आरक्षण द्यायची ही जबाबदारी शासनाची आहे, ती आमची नाही आहे. त्यामुळे दिलेला शब्द राज्य शासनानं पाळला पाहिजे, अन्यथा मराठा समाज सध्या म्हणजे चिडलेला आहे. बरोबर. संतप्त आहे. मराठा समाजाला आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा म्हणजे 5 वेळा आश्वासनं दिली, मुदती वाढवून घेतल्या आणि याच्यामध्ये असं वाटतं का की शासनच मराठा समाज म्हणजे आंदोलनाला प्रति आंदोलन ओबीसींचं उभा करतंय? निश्चित. कारण काय की ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची मागणी पुढे यायला लागलेली आहे त्याच वेळेला त्या आंदोलनाच्या विरुद्ध काही ओबीसी मध्ये नेते उभा करतात. बरोबर. आणि ते उभा करणारे नेते हे कोणाच्या सहवासात आहेत, कोणाच्या संपर्कात आहेत याचे फोटो सरसकट समाजापुढे येत असतात. आता एवढं सोपं राहिलेलं नाही. सोशल मीडियामधून समजा आताचे गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याबरोबर हाकेचा फोटो दिसला किंवा त्यांच्यासोबत सदावर्ती दिसले, हे भुजबळ. त्यामुळे काय होतं की यांच्या मागे कोण आहे शक्ती हे काय मराठा समाजाला न सांगण्या इतका दूध खोळा समाज नाही आहे. त्यामुळं आमचं मत असं आहे की जर टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसी प्रवर्गातून कसं द्यायचं, काय द्यायचं, वाढवून द्यायचं किंवा काय द्यायची आमच्या हातात नाही आहे. टिकाऊ आरक्षण पाहिजे आमची मागणी आहे. पण जाताना एवढं सांगतो की आत्ता गेल्या 7-8 महिन्यामधलं वातावरण बघितलं तर राज्य शासनाला आरक्षण द्यायचं आहे काय, समाजामध्ये गैरविश्वासाचं जे वातावरण आहे, या समस्त एक महाराष्ट्र
जो इथल्या महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांनी जे रक्त सांडून घेतलेलं आहे, एकोपा दाखवलेला आहे, ते हिंदवी स्वराज्य रूपानं, त्यामध्ये आता दुवी पेरण्याचं काम चालू आहे का काय, अशी शंका सामान्यपणे इथल्या मराठी माणसाच्या मनात यायला लागलेल्या आहे. याबद्दल दुमत नाही. बरोबर आहे. एक साधा असा भाग आहे की सातत्यानं मराठ्यांची मागणी अशी आहे, मनोज जरांगे पाटलांची मागणी अशी आहे की हैदराबादचं गॅजेट आणा, साताऱ्याचं गॅजेट काढा, मुंबईचं गॅजेट काढा आणि याच्यानुसार हा सगळा पुरावा म्हणून स्वीकारून मग तुम्ही त्याच्यात ज्या नोंदी असतील त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. पण शासन करायला तयार दिसत नाही आतापर्यंत. काय सांगाल? मुळात ही जी 3 गॅजेट आहेत, यावेळच्या लोकसंख्येचा जर आढावा आपण घेतला तर कोल्हापूरचे गॅजेट त्या 100 वर्षापूर्वीचं जर पाहिलं तर त्यावेळी 3.5 लाख कुणबी दिसतात आणि त्याच्या 10% मध्ये फक्त 35,000 ते 36,000 मराठी दिसतात. आता उलटी परिस्थिती झाली आहे. काय झालं की मधल्या कालखंडामध्ये मराठ्याचा बरोबरदारांनी सुद्धा मराठा लावायला चालू केलं. त्यामुळं आज ह्या जुन्या 100 वर्षापूर्वीच्या मोडी लिपीतल्या ज्या नोंदी आहेत त्या काढणं गैरसोयीचं झालेलं आहे. तरी सुद्धा मनोज जरांगे यांच्या मिशनमुळं आज जवळजवळ 50 लाखापेक्षा जास्त नोंदी सापडलेल्या आहेत. बरोबर. कुणबी जर ओबीसी मध्ये असेल तर द्यायला काय अडचण आहे? इथं काय आम्ही ओबीसीवर अन्याय करू शकत नाही आणि ओबीसी आणि मराठा वाद कुणी लावण्याचा प्रयत्न करू नये असं आमचं प्रांजळपणे असं मत आहे. अशी एक भूमिका सातत्यानं सगळ्या विचारवंतांच्याकडून मांडली जाते की ज्या वेळेला एखादी गोष्ट मराठ्यांना द्यायचा प्रसंग येतो त्यावेळेला सत्ताधारी त्या वेळेला वेगळी भूमिका घेतात. उदाहरणार्थ म्हणजे 1674 साली ज्यावेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभ होणार होता त्यावेळेला शिवाजी महाराजांना शूद्र समजलं, म्हणजे जे मराठ्यांचे आपले दैवत आहे त्यांना क्षुद्र समजलं. त्यानंतर अगदीच अलीकडे म्हणाल तर राजर्षी शाहू महाराजांना ज्या वेळेला त्यांचा याचा समारंभ करायचा होता त्यावेळेला त्यांना सुद्धा शूद्र समजण्यात आलं. म्हणजे आपल्या मराठ्यांच्या राजाला सुद्धा क्षुद्र समजतात आणि आता ज्या वेळेला आरक्षण द्यायची वेळ येते त्यावेळेला बाकी म्हणतात की मराठे हे सरकार आणि उच्च ह्याच्या विभागातले आहेत आणि त्यांना हे देता येणार नाही. काय सांगाल याविषयी? आता आपण जो मूळ मुद्दा घेतला की छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, तो त्यांचा त्यावेळेचा मराठ्यांचा हक्क त्यांना त्यावेळी मिळालेला आहे. आता इतिहासाची जर आपण गेलो तर ज्या मराठ्यांनी इतिहास काळापासून ते आता युद्धामध्ये सुद्धा मराठी आता धारातीर्थी पडलेले, पण सैनिकाला जात नसते. त्यामुळे आम्ही मराठी त्या विषयावर न जाता मराठ्यांनी या देशासाठी योगदान दिलेलं आहे. आणि यामध्ये विशेषतः आपण मूळ मुद्द्यावर येऊया. 1902 साली जेव्हा शाहू महाराजांनी आरक्षण दिलं ते आरक्षण 50% मराठा होता. हा मराठा वगळला गेला याचा बहुजनाने विचार करणं गरजेचं आहे. कारण शाहू महाराजांनी प्रत्येक समाजाला आपल्या पोटाशी धरलं आणि त्यामध्ये मराठा एक मोठा घटक आहे. आणि या मराठ्यांचं त्यावेळी जर राहणीमान जर तितकंस सदृढ नव्हतं, आजही नाही आहे. आजही तरी कसं आहे की एखादा बर्फाचा गोळा पाण्यात टाकल्यानंतर जेवढा वरती दिसतो छोटा भाग तेवढेच मराठी सरमशाहीचे आणि सरमजाईचे आणि मोठे उद्योगपती किंवा हे आहेत. बाकीचा 80-90% समाज दारिद्र्य रेषेखाली आहे आणि त्याला प्रचंड कर्ज झालेला आहे. आर्थिक म्हणजे अडचणीत अडकलेला मराठा समाज आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्याला शैक्षणिक आणि नोकरीविषयक प्रश्न प्रचंड भेडसावू लागले आहेत. त्यामुळे आज ही जी आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठ्यांचा जो काही उद्रेक होतोय तो आजच्या तरुण पिढीमध्ये प्रचंड आहे. त्यामुळं जरांगे पाटील यांच्या मागे एका प्रामाणिक नेतृत्वाच्या मागे कोट्यावधी मराठा आता सहभागी होत आहे. बर, मनोज दादा जरांगे पाटील यांनी असा विषय घेतलेला आहे. हे जर शासन, सत्ताधारी शासन काय करतंय की जे विरोधक आहेत त्यांच्याकडे बोट दाखवतंय, त्यांनी मान्यता दिली पाहिजे. अरे तुम्ही सत्तेवर बसलेला आहात, तुम्ही द्यायचं का नाही हा तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे.
तुम्ही विरोधकांच्याकडे महाविकास आघाडीकडे बोट टाकायची काही गरज नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आज राहिली नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांनी असा एक निर्णय 29 तारखेला घेतो असं जाहीर केलंय. तो असा की या राज्यातल्या 288 जागा एक तर आम्ही लढवू किंवा आम्ही ते पाडू. समजा जर त्यांनी लढवू ही भूमिका घेतली तर तुमची भूमिका काय असणार? जर आपण स्वातंत्र्यानंतर निवडणुकीचा विचार केला, मराठा हा एक यातला बहुसंख्य असणारा समाज आहे. ज्यावेळेला गाव कुसावर एखादं सामाजिक किंवा कुठलंही काम असू दे ते करण्यामध्ये मराठा समाज आघाडीवर असतो. म्हणजे राजकारणामध्ये जसा तो पुढे आहे तर अनेक ठिकाणी तो आघाडीवर असतोय. म्हणजे तो काय फार श्रीमंत अशातला भाग नाही. एक नेतृत्व करतोय म्हणजे तो श्रीमंत अशातला भाग नाही. त्यामुळे काय होतोय की मराठा समाजाचं कधीही मताचं ध्रुवीकरण यापूर्वी झालेलं नव्हतं. परंतु ज्या वेळेला जरांगेंच्या या उपोषणाच्या माध्यमातून त्या मराठा समाज एकत्र होत गेला, त्यांच्या प्रामाणिक आणि त्यांच्या समाजाविषयी असणाऱ्या आस्थेमुळं समाजामध्ये आम्हाला कुठेतरी एक नेतृत्व मिळतंय. मराठा समाजाचे जे बुजुर्ग नेते होते, माथाडी कामगार नेते, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर मराठ्यांना एक आशा निर्माण झाल्या की मराठ्यांचे प्रश्न जर कोण सोडवू शकेल ते जरांगे पाटील. त्यांच्या या निष्प्रवृत्तीमुळं परवाच्या निवडणुकीमध्ये असं जाणवलेलं आहे की मराठ्यांचं सुद्धा मताचं ध्रुवीकरण होऊ शकतंय. बरोबर, ही आता मानसिकता झालेली आहे. आता मनोज जरांगे यांनी काय सांगितलेलं आहे, 13 ऑगस्ट पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा आम्ही राजकारणातली भूमिका काय घ्यायची ही त्यावेळी घेऊ. त्यामुळे आता मी त्यांच्या भूमिकेविषयी सांगू शकत नाही, कारण ते 288 लढवतात का काय होतात. आम्ही कोल्हापूरकर एवढ्या मताचा आहोत की आज आमचं जे आरक्षणाचा विषय आहे तो पहिला सुटला पाहिजे आणि ज्या ज्या प्रसंगानुरूप एखादा प्रसंगाला जरांगेंना कशा पद्धतीने पाठिंबा द्यायचा, काय करायचं. तर कोल्हापूर हा एक शाहू महाराजांच्या विचाराचा जिल्हा असल्यामुळं आम्ही या ठिकाणी एकत्र बसून कोल्हापूरचा सगळा सकल माडा एकत्र जमून त्याविषयी आम्ही ठोस निर्णय त्यावेळी घेऊ. ठीक आहे. थोडक्यात काय की मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाशी ते बांधील आहेत असं एकंदरीत चित्र आहे. नाना, 9 ऑगस्टला म्हणजे त्या दिवशी क्रांती दिन आहे, त्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचे कोल्हापुरात आगमन होत आहे आणि शांतता रॅली काढतायत. काय तयारी आहे? 9 ऑगस्ट क्रांती दिनी कोल्हापूर सारख्या एक स्वाभिमानाची नगरी म्हटलं जातं, एक सामाजिक समतेची नगरी म्हणून पाहिलं जातं. आणि ज्या नगरीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली आरक्षण दिलं म्हणून याला आरक्षण नगरी म्हणून इकडे पाहिलं जातंय. बरोबर. अशा या नगरीत ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील या ठिकाणी यायला लागले आणि ते क्रांती दिनी यायला आले. त्यामुळे आम्ही इथं असा निर्णय घेतलेला आहे की कोल्हापूरमध्ये 1857च्या जे उठावाचं इथं जे क्रांतीस्तंभ आहे त्या क्रांतीस्तंभाच्या तिथं जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आम्ही मिरज तिकटीपासून आमची पदयात्रा महाद्वार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी येणार आहे. आणि अत्यंत शांततेनं सगळे भगवे फेटे असतील, टोप्या असतील, या परिधान करून हातामध्ये भगवे झेंडे घेऊन फक्त मनोज जरांगे पाटील यांची एकच गाडी असणार त्यामध्ये सहभागी. आणि ही सर्व पदयात्रा आम्ही शिवाजी पुतळा येथे येऊन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करू त्या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाला, समाज बांधवांना संबोधतील आणि या ठिकाणची ही जी पदयात्रा ही समाप्त होईल. तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला असं आवाहन करतो की आपल्या भावी पिढीसाठी मोठ्या संख्येनं आपण आपल्या घरातील सर्व तरुण मुलं, मुली, महिलांनी मोठ्या संख्येने यामध्ये 9 तारखेला सकाळी 11 वाजता पदयात्रेमध्ये सामील होण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन करीत आहे. नमस्कार. हे होते सकल मराठा समाजाचे
प्रमुख आणि कोल्हापूर आणि ह्या परिसरामध्ये ज्यांनी भरपूर वर्ष मराठा संघटनेसाठी काम केलंय असे वसंतराव मुळीक साहेब, त्यांनी आपले विचार ठेवलेले आहेत. या सगळ्यात आपल्या महत्वाची गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी ते खंदे समर्थक आहेत. तर 9 तारखेला येणारा 9 तारखेला मनोज जरांगे पाटलांची कोल्हापुरात जी सभा होणार आहे आणि जी रॅली होत आहे याच्यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं त्यांनी आवाहनही केलेलं आहे. धन्यवाद.